भरपूर जे उपक्रम आता चालू आहेत. आपण म्हणतो की एवढ्याशा रोपट्याचं रूपांतर आता वटवृक्षात झालेलं आहे, परंतु सुरुवात जे झालेली आहे ती बालगृहापासून झालेली आहे. आणि म्हणून संपूर्ण माने कुटुंबियांचं देखील लक्ष या बालगृहाकडे एक जिव्हाळ्याचा उपक्रम म्हणून बघितलं जातं. आणि आज त्या ठिकाणी असे भरपूर लोक आहेत की मोठमोठ्या प्रमाणे वाढदिवस बाहेर साजरा करत असतात, मोठमोठ्या प्रमाणात खर्च करत असतात, मोठमोठे बॅनर्स लावत असतात. परंतु अशा गरजू विद्यार्थ्यांच्या सोबत जाऊन आपल्या पाल्याचा किंवा आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करावा या उद्देशानं प्रणित सर या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि सांगायला मला आनंद वाटतो की हा येवलासा जो चिरंजीव सात्विक आहे हा आपल्या संस्थेच्या दत्त विद्या मंदिरमध्ये शिक्षण घेतो. त्याची वक्तृत्व कला अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीची आहे. आणि भाषण करत असताना त्यानं बक्षीस भरपूर मिळवलेले आणि बक्षिसातून जे त्यांना निधी संकलित झाला, जो निधी मिळाला तो निधी या बालगृहाच्या प्रवेशितांच्यासाठी आपला वाढदिवस तिथं साजरा करावा आणि त्यांना स्नेहभोजन द्यावं या उद्देशाने त्यानं खर्च केलेला आहे. बरोबरच सामाजिक उपक्रमाचा वारसा तर त्यांचा पूर्ण घराण्याला आहेच, परंतु एवढ्या कमी वयात देखील हा हेतू त्याच्या मनामध्ये येतो की खरोखरच एक अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांनी त्याच्यापासून आदर्श घेण्यासारखं देखील आहे असं मला वाटतं. या ठिकाणी सर्वच जण तुम्ही या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित राहिला. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी केक कापून आपला वाढदिवस साजरा करतो.